नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजेच पीएम किसान योजनेचा जो काही येणारा 16वा हप्ता आहे, हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा केला जाऊ शकतो व हा हप्ता मिळवण्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत व कोणकोणते शेतकरी पात्र नाहीत याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र शासनाची शेतकऱ्याच्या हितासाठी राबवली जाणारी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे। या योजनेमार्फत देशातील शेतकऱ्याला वार्षिक 6000 रुपये इतकी आर्थिक मदत केंद्र शासनाकडून दिली जाते। ही वार्षिक 6000 रुपये इतकी आर्थिक मदत शेतकऱ्याला वर्षातून 3 वेळेस 4-4 महिन्याच्या टप्प्यानंतर 2-2 हजाराचा हप्ता करून शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केली जाते। तर आतापर्यंत योजना सुरू झाल्यापासून 15 हप्ते जवळपास शेतकऱ्याच्या खात्यावरती केंद्र शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत। हा येणारा 16व्या हप्त्याची उत्सुकता शेतकऱ्याला लागलेली आहे। काही शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की पंतप्रधान मोदींकडून हा येणारा 16वा हप्ता अयोध्याच्या राम मंदिरात जी प्राणप्रतिष्ठा आहे त्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणून हा 16वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा हप्ता कुणाकुणाला मिळणार आहे व कुणाकुणाला मिळणार नाही याची माहिती आपण पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत 15 जानेवारी 2024 या तारखेपर्यंत शासनाकडून संपर्कता अभियान राबवले जात होते। या अभियानांतर्गत तुमच्या ज्या काही पीएम किसानमधील त्रुटी असतील, तुमची केवायसी असेल, तुमचे आधार सीडिंग असेल, तुमचे आधार अपडेट असेल, त्यासोबतच तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधार संलग्न करणे म्हणजेच आधार जोडणे असतील तुमच्या बँक खात्याला, या ज्या काही 4 गोष्टी होत्या या 4 गोष्टीची पूर्तता करण्याचे काम 15 जानेवारी 2024 पर्यंत सुरू होते। या अभियानांतर्गत संपर्कता अभियानांतर्गत हे सर्व कामे केली जात होते। त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक शेवटची स्टेप होती। जे शेतकरी आतापर्यंत, काही शेतकरी 11व्या हप्त्यापासून तर काही शेतकरी 12व्या हप्त्यापासून व काही शेतकरी त्या आधीपासून देखील या त्रुटीमुळे या योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेले होते। अशा शेतकऱ्यांसाठी ही एक संधी अशी होती की त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ पुन्हा घेता येणार होता। तर ज्या शेतकऱ्यांनी आपले संपर्कता अभियानामध्ये आपले आधार सीडिंग, आपल्या केवायसी, आधार अपडेट, त्यासोबतच तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधार संलग्न करणे या 4 गोष्टी पूर्ण करून घेतलेल्या आहेत, या अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ 16व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी म्हणा, आधार सीडिंग म्हणा किंवा तुमच्या बँक खात्याशी आधार संलग्न करणे म्हणा, या कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत, अशा शेतकऱ्यांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा हप्ता मिळणार कधी? तर शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार हे जे काय अभियान चालू होते, या अभियानाची तारीख होती 15 जानेवारी 2024। हे संपर्कता अभियान 15 जानेवारीला संपल्यानंतर 15 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत शासनाकडून हा जो काही अद्ययावत डेटा आहे, हा डेटा एक लिस्ट करून लाभार्थी यादी तयार करून येत्या 8 दिवसांमध्ये म्हणा किंवा या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणा शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसा नक्कीच जमा करण्यात येईल। त्यामुळे एक शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण येत्या 8 दिवसांमध्ये किंवा येत्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती हे 2000 रुपये क्रेडिट झालेले असतील। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबतच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी, शेतकरी योजनेच्या माहितीसाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।